सर्वात महत्वाचा तुमच्या चॅप्टर मधला व्हेरी IMP ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारला जातो ती आहे डार्विनचा सिद्धांत, डार्विनची थेअरी ऑफ डार्विन। दरवर्षी प्रत्येक वर्षी इयरली याच्यावर एक क्वेश्चन तरी आलेला असतो, म्हणून याला व्हेरी IMP करा। हे विचारतात, नाही तर याच्यावर जे निकष आहे, जे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत ते विचारले जातात। मग आता ही थेअरी म्हणजे नेमके काय? आता चार्ल्स डार्विन नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्याने एक बुक लिहिलं। त्या बुकचं नाव होतं ओरिजिन ऑफ स्पेसिस। काय नाव होतं त्याच्या बुकचं? ओरिजिन ऑफ स्पेसिस। मराठी इंग्लिश मध्ये नाव सेम आहे, ओरिजिन ऑफ स्पेसिस हे नाव त्याने त्याची जी बुक लिहिलेली होती त्या पूर्ण बुक मध्ये त्याने एक थेअरी लिहिली होती। त्या थेअरीला म्हटलं जातं थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, म्हणजे निसर्ग निवडीचा सिद्धांत, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन। त्याच्यामध्ये एवढ्या पूर्ण पुस्तकामध्ये त्याने एकच ओळ महत्वाची लिहिली होती, त्या ओळीला म्हटलं जातं सर्व्हायव्हल ऑफ फिटनेस किंवा सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट। आता याचा अर्थ असा होता की डार्विनचा सिद्धांत हा एकदम सोपा सिद्धांत असा आहे की जो फिट असेल तोच पुढे डेव्हलप होईल, जो फिट असेल तोच पुढे जगेल, जो फिट नसेल तो तिथेच मरेल। म्हणजे जो व्यक्ती फिट असेल तोच पुढच्या पिढीमध्ये पुढे जगेल, आणि जो फिट नसेल तो जगेल का? नाही। याच्यासाठी त्याने खूप सारे झुरड वगैरे असा कचरा गोळा केला, त्या कचऱ्यावर त्याने संशोधन केलं, आणि त्या संशोधनाअंती त्याला हे समजलं की खूप साऱ्या स्पेसिस आहे, आणि त्याच्यामधनं ज्या स्पेसिस फिट आहेत त्याच पुढे जगतात, आणि ज्या फिट नाहीत म्हणजे ज्या धष्टपुष्ट नाहीयेत, ज्या तयार नाहीयेत त्या जगतील का? नाही, त्या काय होतील? तिथेच नष्ट होतील। हा डार्विनचा एक महत्वाचा सिद्धांत आहे। आता याच्यासाठी याने 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या। त्या गोष्टी कोणकोणत्या महत्वाच्या सांगितल्या? याने सांगितलं की जे जीव असतात सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट नुसार जे जीव आहेत हे आपसामध्ये काय करतील? कॉम्पिटिशन करतील। ते कॉम्पिटिशन कशासाठी होणार आहे? खाण्यासाठी होणार आहे, अन्नासाठी म्हणजे फूड साठी होणार आहे। दुसरी गोष्ट रिप्रोडक्शन साठी होणार आहे, आणि तिसरी गोष्ट सर्व्हायव्हल ऑफ फिटनेस। पहिली गोष्ट फूड म्हणजे अन्नासाठी, दुसरी गोष्ट मेट म्हणजे जोडीदार शोधण्यासाठी, बरोबर? जर सशक्त जीव असतील ते काय करतील? जोडीदार शोधतील आणि रिप्रोडक्शन करतील, त्यांच्या स्पेसिस काय होतील? पुढे डेव्हलप होतील, म्हणजे त्यांच्या ज्या प्रजाती आहेत त्या पुढे डेव्हलप होतील, पुढे पुनरुत्पादित होतील, आणि जे सशक्त तयार नाहीये त्यांच्या प्रजाती पुढे डेव्हलप होतील का? नाही, हे डार्विनने सांगितलं होतं। आणि त्याच्यानंतर त्याने सांगितलं सर्व्हायव्हल ऑफ फिटनेस म्हणजे फिटेस्ट, म्हणजे जगण्यासाठी सुद्धा काय लागेल? संघर्ष तुम्हाला करावा लागेल। आता ह्याने जो सिद्धांत मांडला त्या सिद्धांताबद्दल काही आक्षेप घेतले गेले। आता पहिला आक्षेप त्याचा आहे की फक्त इव्होल्युशनच कारणीभूत आहे का या गोष्टींना? फक्त इव्होल्युशन म्हणजे जो उत्क्रांती, जो बदल झाला तोच कारणीभूत आहे का? तोच नाही, तर निसर्गात बाकीच्या ज्या घडामोडी घडल्यात, कधी आता डायनोसॉर सारखे महाकाय प्राणी सुद्धा नष्ट झाले, बरोबर? कशामुळे? की जेव्हा उल्कापिंड पडला त्याच्यामुळे काय झाले? ते नष्ट झाले। मग फक्त इव्होल्युशनच कारणीभूत असेल का? तर निसर्गाच्या बाकीच्या ज्या घडामोडी आहेत त्या सुद्धा याला काय होतील? कारणीभूत असतील। आणि दुसरी गोष्ट याने असं सांगितलं की तुम्ही मॉडिफिकेशन केलं पाहिजे, तुम्ही जगण्यासाठी काय करावं लागेल? तुमच्या स्वतःमध्ये बदल करावा लागेल, असं डार्विनने सांगितलं होतं। तुम्हाला जर पुढे जगायचं असेल, सशक्त जगायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? स्वतःमध्ये बदल करावा लागेल। पण तो बदल नेमका कोणता करावा लागेल हेच याने ते थेअरीत सांगितलंय का? नाही, ते सांगितलं नाही। तिसरं आहे जे आता याच्यामध्ये फास्ट चेंजेस कोणते आणि स्लो चेंजेस कोणते हे याने एक्सप्लेन केलंय का? म्हणजे कोणते बदल फास्ट होतील आणि कोणते बदल सावकाश होतील याच्याबद्दल याने काहीच लिहिलेलं आहे का याच्या थेअरीमध्ये? नाही, फक्त याने एवढं सांगितलं की तुम्ही स्वतःला सशक्त बनवा, तयार करा, फिट करा, तेव्हा तुम्ही काय व्हाल? जगाल, नष्ट होणार नाही। पण याने सांगितलं काय की कोणते बदल करावे लागतील, काय करावं लागतील? नाही। मग हे काय? याचे ऑब्जेक्शन आहे। आली तर ही थेअरी किती मार्काला येईल? 4 मार्क किंवा 5 मार्कला येतील। नाही आले तर याचे ऑब्जेक्शन विचारले जातील, 1 ते 2 मार्कला थेअरी विचारले जाईल। म्हणून हिला व्हेरी IMP डबल स्टार करून ठेवा, प्रत्येक वर्षी एक्झाम मध्ये येणारी आहेच। समजली ही? डार्विनचं कोणतं पुस्तक होतं? ओरिजिन ऑफ स्पेसिस। ओरिजिन ऑफ स्पेसिस मध्ये त्याने कोणता सिद्धांत लिहिला? थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजे निसर्ग निवडीचा सिद्धांत। आणि त्याच्यामध्ये त्याने कोणतं वाक्य सांगितलं? सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट। जर तुम्ही स्वतःला तयार कराल तर तुम्ही पुढे जगाल, जर तुम्ही स्वतःला तयार केलं नाही तर तुम्ही काय व्हाल? तिथे नष्ट व्हाल।
ऑब्जेक्शन कोणकोणते होतं? पहिलं की इव्होल्युशन फक्त सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट मुळेच होतं का? नाही. दुसऱ्या निसर्गातल्या घडामोडी सुद्धा कारणीभूत असतात. दुसरं कोणते बदल करावे याने सांगितलंय का डार्विननी? नाही. डार्विन याने कोणते बदल करावे हे सांगितलं नाही. तिसरा महत्वाचा बदल असा आहे की कोणते बदल एकदम फास्ट होतील आणि कोणते बदल एकदम सावकाश होतील याबद्दल याचं काही मत आहे का? नाही. हे 2-3 ऑब्जेक्शन याच्यावर घेतले, थेरीवरती ऑब्जेक्शन घेतले गेलेले आहेत. ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहे, म्हणून ही थेरी परत परत रटा. आणि तो व्हिडिओ जर आवडला ना तर एक लाईक करत चला, पण तुम्हाला एखाद्या वेळेस येऊ शकतं. पण आता लॅमार्कच्या याच्यामध्ये 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, 2 वाक्य एकदम महत्वाचे आहे ते लक्षात ठेवायचं. लॅमार्किझम म्हटलं की लॅमार्क नावाचा हा जो शास्त्रज्ञ होता याने सांगितलं होतं यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन म्हणजे या थेरीनुसार लॅमार्कने असं सांगितलं की तुम्ही एखाद्या अवयवाचा किंवा एखाद्या गोष्टीचा तुमचा बॉडी पार्ट असो त्याचा जास्तीत जास्त जर वापर केला तर तो काय होईल? अधिकाधिक डेव्हलप होत जाईल. काय होईल? अधिकाधिक डेव्हलप होईल. आता जर तुम्ही तुमच्या डोक्याचा वापर केला तर ते पुढच्या पिढीपर्यंत काय होईल? अधिकाधिक डेव्हलप होत जाईल. म्हणजे तुम्ही जर तुमच्या डोक्याचा वापर केला तर तो पुढच्या पिढीमध्ये ऑटोमॅटिक काय पुढची पिढी ऑटोमॅटिक हुशार राहील, ती डोक्याचा वापर करेल. आता जर यावर्षी केला नाही तर काही फायदा होईल का? नाही, असं लॅमार्क सांगत होता. यूज ऑर डिसयूज. आता यूज ऑर डिसयूज याच्यासाठी याने एक एक्झाम्पल दिलं. ते याने असं सांगितलं की जर आता जिराफ आहे, जिराफ काय करतो? चारा खाण्यासाठी जिराफने काय केली? त्याची मान उंच 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 केली, म्हणून त्याची मान काय झाली? आणखी उंच झाली. बरोबर. आणखी दुसरं उदाहरण तुम्ही याच्यासाठी असं देऊ शकता की लोहार काय करतो? घनाने ठोकतो ना ते, म्हणून त्याचे जे दंड आहे ते काय होतात? आणखी मजबूत होतात. किंवा साप आहे, सापाने काय केला? पायाचा वापर केला का? नाही, म्हणून सापाचे पाय काय झाले? गळून पडले. कारण साप कुठे जाताना काय करतो? मुंडकं घुसडून चालतो. बरोबर. तिसरा आहे ऑस्ट्रिच. आता ऑस्ट्रिच हा पक्षी आहे पण कधी उडतो का? नाही. का नाही उडत? कारण त्याने कधी उडण्याचा प्रयत्नच केला नाही. बरोबर. त्याने कधी त्याच्या पंखांचा वापर केला का? नाही केला, म्हणून तो उडू शकत नाही. हे याचं उदाहरण आहे यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. म्हणून डोक्याचा वापर करायचा. करता का तुम्ही? रिकामा मजला आहे का तो? यूज ऑर डिसयूज काही लोक करत नाही. त्याचा वापर करायचा म्हणजे ते चांगलं डेव्हलप होईल. बरोबर. आता पुढे आहे थेअरी ऑफ इनहेरिटन्स ॲक्वायर्ड कॅरेक्टर. याच्याच पुढचा आणखी त्याने एक सिद्धांत मांडला. याच्या पुढचा असा सिद्धांत त्याने मांडला की काही कौशल्य की आपण जे प्राप्त करतो ते सुद्धा पुढच्या पिढीमध्ये पाठवली जातात. जे आपण ॲक्वायर करतो ते सुद्धा कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये पाठवले जातात. आता जर तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास केला तर ते काय होईल? पुढच्या पिढीमध्ये पाठवलं जाईल. तुम्ही जी प्राप्त करून मिळवलेली जी कौशल्य आहे ती सुद्धा पुढच्या पिढीमध्ये पाठवल्या जातील. म्हणजे तुम्ही जर तुमच्या वरती मजल्यावरती एक छोटासा मेंदू येईल, त्या मेंदूमध्ये जो मेंदू आहे त्याला जर जास्तीत जास्त कार्यक्षम बनवला तर पुढच्या पिढीमध्ये तो वापर होईल, असं लॅमार्क सांगतो. मग आता हे लॅमार्कची थेरी समजली तुम्हाला. या लॅमार्क वरती काही ऑब्जेक्शन घेतलेले आहे. जसे आपण डार्विनचे ऑब्जेक्शन पाहिले तसे लॅमार्कच्या थेरीमध्ये सुद्धा काही ऑब्जेक्शन आहे. आता लॅमार्कच्या थेरीमध्ये पहिला त्या ज्या दोन्ही थेऱ्या आहे यांना लॅमार्किझम म्हणतात. याला लॅमार्कवाद म्हणतात. विचारला जातो एक्सप्लेन द लॅमार्किझम. राईट द शॉर्ट नोट्स ऑन लॅमार्किझम म्हणजे टिपा लिहा लॅमार्कवाद वरती. आता याच्यामध्ये याने काय सांगितलं लॅमार्क भाऊने? याच्यावर ऑब्जेक्शन असा होता की सगळ्यांनी हे तर मान्य केलं की यूज अँड डिसयूज ऑफ द ऑर्गन म्हणजे एखाद्या अवयवाचा आपण जर जास्तीत जास्त वापर केला तर तो काय होतो? अधिकाधिक डेव्हलप होतो. आणि ज्या अवयवाचा आपण वापर केला नाही तो काय होतो? गळून पडतो. जसा माणसाला पहिले शेपटी होती, माणसाने वापर केला का त्याचे? नाही, म्हणून ती काय झाली? गळून पडली. काल मी तुम्हाला आणखी गोष्टी सांगितल्या होत्या की माणसाच्या अंगावर खूप जास्त केस होते, त्याचा वापर झाला का नंतर? नाही, म्हणून ते हळूहळू कमी होत गेले. आणखी दुसरी गोष्ट अशी की माणसाची जे हाईट होती ती काय होती? खूप जास्त होती. आणि माणसाने काय केलं? आणखी डोक्याचा वापर जास्त केलाय, म्हणून माणसाचा मेंदू अधिकाधिक डेव्हलप होत गेलेला आहे. आधीच्या माणसापेक्षा आताचा जो माणूस आहे तो काय आणखी जास्त हुशार आहे, म्हणजे त्याचा मेंदू जास्त विकसित आहे. म्हणून त्याचं उदाहरण आहे जिराफ. जिराफने काय केली? त्याची मान अशी होती ती उचकवली वरती चारा खाण्यासाठी, म्हणून त्याची मान वाढून गेली. आपण हत्तीच्या सोंडेचं पण उदाहरण घेऊ शकतो.
हत्तीने काय केलं, चारा खाण्यासाठी अशी सोंड वरती वरती केली आणि त्याची सोंडच लांबून गेली. हा, छोट्याच्या पोराने ही पोयम आहे. एक मोठा हाती घुमने चला. हा, शांत बस आता. गुड गुड गुड. त्याच्यानंतर मी तुम्हाला उदाहरण दिले की लोहार, त्याने काय केलं, घनाने हे टोकून त्याचे हात मजबूत झाले. ऑस्ट्रिच पक्षी, पंख त्याने कधी उडूनच पाहिलं नाही म्हणून तो उडू शकतोय का, नाही. सापाला पायाचा वापर केला नाही म्हणून सापाचे वाय काय पडले, गळून पडले. समजलं? या दोन्ही तिन्ही गोष्टी विचारू शकतात. विचारलं तर एवढं यायचं. हे 2 वाक्य लक्षात ठेवायचे. वापर, यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. म्हणजे स्पेसिफिकेशन मध्ये आपण आलो, ह्युमन बिईंग काय करतात, रिप्रोडक्शन करून स्वतःसारखाच नवीन जीव निर्माण करतात. त्याला काय म्हटलं जातं, स्पेसिफिकेशन म्हटलं जातं. जसं माणूस